महाराष्ट्र फक्त इतिहास नाही तर रेकॉर्डचा पण बादशाह आहे. इथे असे काही विक्रम झाले जे आजपर्यंत कोणालाही मोडता आले नाहीत आणि काही तर असे आहेत की पुढेही मोडणं जवळपास अशक्यच आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 असे रेकॉर्ड जे अजूनही कोणीही मोडले नाही. रेकॉर्ड क्रमांक 5, सर्वात मोठा किल्ला. महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत, पण त्यातला राजा कोण? तो म्हणजे रायगड किल्ला. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. इतक्या उंचीवर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेला किल्ला त्या काळात बनवणे म्हणजे एक चमत्कारच होता. आजच्या टेक्नॉलॉजीमध्येही असं लोकेशन आणि असं स्ट्रक्चर बनवणं सोपं नाही. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडणं खूपच कठीण आहे. रेकॉर्ड क्रमांक 4, सर्वात जास्त गणपती मंडळी असणारे मुंबई शहर. गणेश चतुर्थी म्हटलं की मुंबईची आठवण येतेच. मुंबईमध्ये हजारो गणपती मंडळे आहेत आणि लाखोंची गर्दी दरवर्षी रस्त्यावर उतरते. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने साजरा होणारा उत्सव. रेकॉर्ड क्रमांक 3, भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दररोज लाखो लोक प्रवास करतात आणि हे सगळं सांभाळणारं स्टेशन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे स्टेशन इतकं व्यस्त असतं की दर मिनिटाला ट्रेन येते जाते आणि तरीही सिस्टीम चालूच असते. इतक्या मोठ्या स्केलवर हे ऑपरेशन चालवणं हा पण एक रेकॉर्डच आहे. रेकॉर्ड क्रमांक 2, सर्वात मोठा नेटवर्क असलेले डबेवाले. मुंबईचा डबेवाला हे नाव जगभरात खूप प्रसिद्ध आहे. दररोज 2 लाखांहून जास्त डबे तेही एकदम अचूक ठिकाणी पोहोचवले जातात. फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये यावर केस स्टडी घेतली जाते. इतकी अचूकता आणि शिस्त हा रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्यच आहे. आणि नंबर 1 वर आहे महाराष्ट्राची शान पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे आणि तेही पूर्ण श्रद्धेने आणि शिस्तीत. हा रेकॉर्ड फक्त महाराष्ट्राचाच आहे. तर हे होते महाराष्ट्रातील असे काही रेकॉर्ड जे मोडणं खूपच कठीण आहे. तुम्हाला यापैकी कोणता रेकॉर्ड सर्वात भारी वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला